घेतल्या ठीक आहे. आमची शेतात किती वर्ष झालं आहे करायचं? आता जवळजवळ आम्ही जसं त्यांच्याकडे आहे सात वर्ष झालं आम्ही त्यांच्याकडे जातो. 7 वर्ष झालं त्याच्याकडे त्यांच्याकडे जातो. शरद कोळीकडे. पण त्याला तुम्ही दिली कशी काय मग काय? आम्ही त्यांना घेणार काय देऊ आम्ही घेऊन शेजारी आहे त्यांचं. एक नंबरला बापू सगळे तो बालपाड्या एक नंबरला 2 नंबरला आमचा मराठोबाजी महाराज 2 नंबरला आम्ही आहे 152ला आणि 3 नंबरला साखरेचे आहे वामन साखऱ्या त्याला विकले लिहून दिली असेल. लिहून दिली इथं त्याला लिहून दिली. तुमच्या जमिनीवर त्याने कसं काय केलं? त्याच्या साईडला माझं पडाक पडाक होतं तुम्हाला? वामन साखरेला माझा बांधोगा मग तो पडाक त्याने त्याच्या सगळं फिरवलं बाकी दुसरं काही नाही. राजकीय त्याला रंगवून त्याच्यात बंगला बांधून खाऊन राजकीय पदाचा गैरवापर करून दमदाटी केली असं म्हणा. नमस्ते सर, मी शंकर अरुण क्षीरसागर. माझे वडील अरुण मर्याप्पा क्षीरसागर व माझी चुलती रेखानंद क्षीरसागर. आम्ही राहणार नेपदगाव. आमची जमीन उचेठ्यांमध्ये 16 एकर क्षेत्रात तर महार वतन म्हणून हे आम्हाला जमीन मिळाली. महार वतनाची जमीन आमचे वडील आमचे कुटुंब आम्ही पिकवत खात होतो. नंतर शरद विठ्ठल कोळी याने आमच्या जमिनीवरती कब्जा करून जमीन त्यांनी ताब्यात घेतली आहे व त्यांनी आम्ही ज्या वेळेस तिथे जाईल आमची जमीन आम्हाला द्या आम्ही हात जोडून पूर्ण विनंती करून त्यांना आम्ही गयावया करून आम्ही ती आमची जमीन मागितली. तरी ती आम्हाला म्हणते ती तुझी जमीन नाही, तू जर या जमिनीत पाय टाकला तर तुझा पूर्ण वंश संपवील. पेट्रोल टाकून तुझ्या अंगावरती तुझ्या घराभराच्या अंगावरती पेट्रोल टाकून तुला दिवसा जाळेल. व माझे एवढं जाळं पसरलं आहे की माझ्या जाळ्यातून तुम्ही सुटणार नाही. तरी आम्हाला न्याय मिळावा. आमची जमीन आम्हाला सरकारला आमच्या ताब्यात द्यावा. आम्हाला एकही गुंठा जमीन नसताना आम्हाला खाण्यासाठी दिलेली महार वतनाची जमीन आमची बळकावली. आम्हाला ही जमीन नाही मिळाल्यास आम्ही पूर्ण आमचं सहकुटुंब आम्ही अमर उपोषण आम्ही करणार आहे. आणि त्यांनी आम्हाला धमकी दिली आहे की तुम्ही जर काय केलं तर तुम्हाला दहा दुपारा तुमचा एक वंश ठेवणार ना, तुम्हाला सगळ्याला मारेल. तर आम्हाला न्याय द्यावे, आम्हाला न्याय पाहिजे. आमची बोलती करावी. आमच्यावरती अन्याय खूप झाला आहे. आतापर्यंत आम्ही सहन केला आहे आणि रस्त्यावरती टाकून तुम्ही आमचं कुटुंब पूर्ण भाजायला लागला आहे. कुटुंब पूर्ण रस्त्यावरती टाकून आम्हाला भाजायला लागला आहे. आमचं कुटुंब आमच्या हक्काची भाकरी आम्हाला द्या. आमची हक्काची भाकरी तुम्ही हिसकावू नका. आमचं हक्काचं आहे तेवढंच आम्हाला द्या. आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही अमूर उपोषणाला आमचे सहकुटुंब आमचे लहान मुलांसहित आम्ही अमूर उपोषणाला बसणार आहे. नमस्ते सर, मी शंकर अरुण क्षीरसागर. माझे वडील अरुण मर्याप्पा क्षीरसागर व माझी चुलती रेखानंद क्षीरसागर. आम्ही राहणार नेपदगाव. आमची जमीन उचेठ्यांमध्ये 16 एकर क्षेत्रात तर महार वतन म्हणून हे आम्हाला जमीन मिळाली. महार वतनाची जमीन आमचे वडील आमचे कुटुंब आम्ही पिकवत खात होतो. नंतर शरद विठ्ठल कोळी याने आमच्या जमिनीवरती कब्जा करून जमीन त्यांनी ताब्यात घेतली आहे व त्यांनी आम्ही ज्या वेळेस तिथे जाईल आमची जमीन आम्हाला द्या आम्ही हात जोडून पूर्ण विनंती करून त्यांना आम्ही गयावया करून आम्ही ती आमची जमीन मागितली. तरी ती आम्हाला म्हणते ती तुझी जमीन नाही, तू जर या जमिनीत पाय टाकला तर तुझा पूर्ण वंश संपवील. पेट्रोल टाकून तुझ्या अंगावरती तुझ्या घराभराच्या अंगावरती पेट्रोल टाकून तुला दिवसा जाळेल. व माझे एवढं जाळं पसरलं आहे की माझ्या जाळ्यातून तुम्ही सुटणार नाही. तरी आम्हाला न्याय मिळावा. आमची जमीन आम्हाला सरकारला आमच्या ताब्यात द्यावा. आम्हाला एकही गुंठा जमीन नसताना आम्हाला खाण्यासाठी दिलेली महार वतनाची जमीन आमची बळकावली. आम्हाला ही जमीन नाही मिळाल्यास आम्ही पूर्ण आमचं सहकुटुंब आम्ही अमर उपोषण आम्ही करणार आहे. आणि त्यांनी आम्हाला धमकी दिली आहे की तुम्ही जर काय केलं तर तुम्हाला दहा दुपारा तुमचा एक वंश ठेवणार ना, तुम्हाला सगळ्याला मारेल. तर आम्हाला न्याय द्यावे, आम्हाला न्याय पाहिजे.
वाचा आमची बोलती करावी. आमच्यावरती अन्याय खूप आहे, झाला आहे, आतापर्यंत आम्ही सहन केला आहे आणि रस्त्यावरती टाकून तुम्ही आमचं कुटुंब पूर्ण भाजायला लागला आहे. कुटुंब पूर्ण रस्त्यावरती टाकून आम्हाला भाजायला लागला आहे. आमचं कुटुंब, आमच्या हक्काची भाकरी आम्हाला द्या. आमची हक्काची भाकरी तुम्ही हिसकावू नका. आमचं हक्काचं आहे तेवढंच आम्हाला द्या. आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही अमूर उपोषणाला, आमचे सहकुटुंब, आमचे लहान मुलांसहित आम्ही अमूर उपोषणाला बसणार आहे.